काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार असलेल्या प्रज्ञा राजीव सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे। म्हणजे आज सकाळी बातमी आली, आता खरं काय ते त्याच सांगू शकतील, पण नक्की नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे अजून स्पष्ट नसलं तरी नाराज आहे हे मात्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। लक्षात घ्या, राजीव सातव हे गांधी परिवाराच्या आणि एकूणच राहुल गांधींच्या अत्यंत जवळ होते। ताकदवान नेते म्हणून त्यांची ओळख होती। कोरोनामध्ये राजीव सातव यांचं निधन झालं, मात्र प्रज्ञांच्या बाबतीत तसं घडलेलं नाहीये। त्या काही पहिल्यापासून राजकारणामध्ये नव्हत्या। मुळातच सध्या काँग्रेस हा वाईट काळामध्ये आहे। काँग्रेसची सध्या फारशी चांगली हालत महाराष्ट्रामध्ये नाही। अनेक नेते जे आहेत ते भाजपामध्ये गेलेले आहेत आणि जे आहेत ते अगदी स्वतःला वाचवतायत, स्वतः पुरते वर्तुळापुरते सीमित आहेत आणि म्हणूनच खरं तर प्रज्ञा सातव यांची कुठेतरी कोंडी झाली आहे। राजीव सातव काँग्रेसमध्ये राहिले म्हणून त्यांनी राहावंच असं काही नाही, पण सोडताना विचार मात्र जरूर करावा अशी परिस्थिती आहे। कारण काहीही पार्श्वभूमी नसताना काँग्रेसने प्रज्ञा सातव यांच्या नावापुढे राजीव सातव हे नाव असल्यामुळे त्यांना विधान परिषद दिली। राहुल गांधी त्यांच्या घरी आले। लक्षात घ्या, काँग्रेसमधले नेते आज सुद्धा जीवाचा आटापिटा करतात। राहुल गांधींची एक भेट मिळावी, काही मिनिट त्यांच्याशी बोलता यावं, त्यांच्यासोबत फोटो यावा आणि असं असताना सातव परिवाराच्या मागे राहुल गांधी कायम उभे राहिले। म्हणजे राजीव सातव यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या घरी जाऊन वेळ दिला, त्यांच्याशी बोलणं केलं। दिल्लीमध्ये सुद्धा प्रज्ञा सातव यांना आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी सहपरिवार राहुल गांधींची भेट घेतली होती। अर्थात राहुल गांधींनी आपुलकीने त्यांना वेळ दिली होती। त्यामुळे हे सगळं समोर आल्यानंतर प्रज्ञा सातव जवळपास 6 वर्ष शिल्लक आहेत। 2024 मध्ये त्यांची नियुक्ती झाली। परिषदेचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो, त्यामुळे 2030 पर्यंत आपल्याकडे आमदारकी असताना इतक्या घाईने त्या सगळं का करतायत हा सगळाच प्रश्न आहे। यातला पहिला मुद्दा जो महत्त्वाचा आहे की त्या काठावर निवडून आल्यात। असं म्हटलं गेलं की विधान परिषदेच्या काळात प्रज्ञा सातव यांना फारशी मदत झाली नाही आणि त्या अगदी काठावरती निवडून आल्या, त्यामुळे त्या काहीशा नाराज होत्या आणि माझं पुढचं राजकीय भवितव्य काय असणार हा सगळा विचार करून त्या भाजपचा विचार करत होत्या। आता दुसरा मुद्दा, मेंटॉर नाही आणि कार्यकर्त्यांचीही पाठ। लक्षात घ्या, मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की राजीव सातव यांना खरं तर राजकीय पार्श्वभूमी होती किंवा त्यांची कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली होती। प्रज्ञा काही तितक्या पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह नव्हत्या किंवा त्या कुठेही फारसं काही राजकीय काम करत होत्या असंही नव्हतं, त्यामुळे त्यांचं तेवढं कार्यकर्त्यांचं जाळच नाही। आणि आमदार झाल्यानंतरही एक महिला म्हणून किंवा ग्रामीण भागातले कार्यकर्ते म्हणून थेट त्यांना अटॅच होत नव्हते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात त्यांच्याकडे पाठ फिरवली ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे। संघटनेची तितकी त्यांना मदत होत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे मी जो म्हटला तो मेंटॉर नाही, तर अशोक चव्हाण जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत प्रज्ञा सातव यांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं जात होतं किंवा मदत केली जात होती अशी एक चर्चा आहे। मात्र अशोक चव्हाण सुद्धा भाजपमध्ये गेले आणि एकूणच त्यामुळे कोणी मेंटॉर त्यांना त्या ठिकाणी शिल्लक नाही असं सुद्धा बोललं गेलं। आता दुसरा मुद्दा म्हणजे मान समाधान या दोन्हींचीही कमी आहे। लक्षात घ्या, माणसाला जेव्हा कामाचं समाधान मिळतं आणि जिथे त्याला मान मिळतो तिथे त्याचं मन रमतं। प्रज्ञा सातव यांना या दोनही गोष्टी सध्या मिळत नाहीत आणि हे सगळं बघता त्यांनी हा निर्णय घेतलाय। पण भाजपमध्ये जाऊन त्यांना काही फार मोठा फायदा होईल असं नाही। घाई करण्याची तर अजिबातच गरज नाही, कारण आत्ताच्या घडीला भाजपमध्ये ऑलरेडी ज्यांना पदं द्यायची आहे अशी मोठी रांग आहे। अनेक नेते हे वेटिंग लिस्टवरती आहेत। अनेक वर्ष राजकारण केलेले आणि 4-4, 5-5 टर्म आमदार राहिलेले सुद्धा आमदारकीच्या वाचून सध्या उभे आहेत, आमदारकीसाठी तिष्ठत उभे आहेत। त्यामुळे हे सगळं असताना प्रज्ञा सातव यांनी निर्णय घेतला तर त्यांना काही फार मोठं पद मिळेल अशी शक्यता नाही। म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या रांगेमध्ये कदाचित दुसऱ्या-तिसऱ्या रांगेमध्येच त्यांचा समावेश होईल, पहिल्या रांगेतही त्यांना काही लगेच स्थान मिळेल असं नाही। त्यामुळे ते आता कन्फ्यूज आहेत, त्या तसं दाखवत आहेत, ताकद आजमावत आहेत की सध्या वेट अँड वॉच करत आहेत, हे सगळं बघावं लागेल। प्रज्ञा सातव जर असं काही करत असतील तर राजकारणामध्ये त्या तयार झाल्या असं म्हणता येईल, मात्र त्या जर कन्फ्यूज असतील तर अगदी राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात आपली चर्चा ही पक्ष सोडण्याच्या गोष्टींनी व्हावी हे काही फारसं चांगलं नाही त्यांच्या भविष्यासाठी। अर्थात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, त्यामुळे त्या जोपर्यंत स्वतःहून बोलत नाही, नेमकी खरी चर्चा काय आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही आणि मुख्य म्हणजे काँग्रेसचा कुठलाही नेता यावरती स्पष्टपणे आपली भूमिका मांडत नाही। खरं तर हे काही काँग्रेसची पद्धत नाही, त्यामुळे काँग्रेसकडनं स्पष्ट भूमिका येईल ह्याची काही वाट बघण्यात अर्थ नाही। पण प्रज्ञा सातव जोपर्यंत स्पष्ट सांगत नाही खरं काय खोटं काय, तोपर्यंत याच्यावरती फार चर्चा करण्यात अर्थ नाही। एक चर्चा ही होती की भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाची तयारी सुरू झाली होती किंवा भाजपच्या सूत्रांनी कन्फर्म केलेलं होतं, मात्र हे सगळंच सकाळपासून सूत्र चाललेलं आहे। प्रत्यक्षामध्ये प्रज्ञा सातव किंवा कोणीही भाजपचा वरिष्ठ नेता हे पुढे येऊन बोललेला नाही। त्यामुळे आता प्रज्ञा सातव यांच्या नेमकं मनात काय आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जर असं झालं
जर असं झालं तर काँग्रेसच्या एक सुसंस्कृत सुशिक्षित आमदार या काँग्रेसला सोडून जातील आणि राजीव सातव यांच्यासारखी लेगसी असणारी व्यक्ती ही सुद्धा आता काँग्रेसला रामराम करेल असंच म्हणावं लागेल. तूर्तास यात काय होतं पुढे बघत राहू. इंटरेस्टिंग माहिती आणि घडामोडींसाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.